शालोम. देवाची स्तुती असो. त्याने आपल्याला हा प्रसंग दिलेला आहे, हा नवीन दिवस दिलेला आहे अशासाठी की आपण सर्व मिळून त्याची स्तुती करणार आहोत. त्याचबरोबर त्याच्या वचनाच्या द्वारे सुद्धा आपण सर्वजण आशीर्वादित आज होणार आहोत. आणि म्हणून ही पूर्ण वेळ आपण देवाच्या हाती देऊया. आपण प्रार्थना करू. आमच्या पवित्र देवा, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो की हा दिवस तुझी भक्ती आणि तुझी आराधना करण्यासाठी तू दिलेला आहेस. ज्या ज्या ठिकाणाहून आम्ही ह्या भक्तीमध्ये सामील झालेलो आहोत, देवा त्या सर्वांच्या बरोबर तू आहेस असा आमचा विश्वास आहे. आणि आमची ही भक्ती आराधना जी आहे ती तू स्वीकारणार आहेस असाही आमचा विश्वास आहे. येथून पुढील वेळ आम्ही तुझ्या हाती समर्पित करतो. येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन.
आजकाल ज्या घटना घडत आहेत त्या रोगराई असो, लढाई असो आणि इतर काही आध्यात्मिक आणि सामाजिक ज्या गोष्टी घडत आहेत संपूर्ण जगभर, त्या आपल्याला शेवटच्या काळाच्या लक्षणांची आठवण करून देतात, किंबहुना आपल्याला विचार करायला भाग पाडतात की हे शेवटचे दिवस आहेत की काय. आणि नक्कीच तसा विचार करणं फार योग्य आहे. आपण नेहमीच तसा विचार करायला हवा, कारण प्रभू येशू ख्रिस्तांनीच आपल्याला तसे दाखले आणि तसं शिक्षण दिलेलं आहे शेवटच्या काळाचं. आणि ते तेवढंच महत्वाचं आहे की जे बाकीचं जे शिक्षण आहे, नैतिक शिक्षण म्हणा, उपदेश म्हणा, कसं ह्या जगामध्ये आपण वावरावं आणि त्याची साक्ष कशी व्हावं, तेवढंच हेही शिक्षण महत्वाचं आहे. त्या संदर्भामध्ये त्याने एक शिक्षणात्मक जो दाखला आहे तो त्याकडे आपण ह्यावेळेस पाहणार आहोत. आणि आपल्याला तो शास्त्रपाठ जो आहे तो आढळतो मत्तेकृ शुभवर्तमान अध्याय 22 आणि 1 ते 14 ही वचनं आहेत. अर्थात आपल्याला हा पूर्ण अध्याय वाचता येईल की नाही हा आपण पुढे ठरवणार आहोत, परंतु त्यातील काही महत्वाची जी काही वचनं आहेत त्याकडे नक्कीच आपण आज पाहू शकतो. पहिल्या वचनामध्ये असं सांगितलेलं आहे, येशू पुन्हा त्यांच्याशी दाखले देऊन बोलू लागला. दुसरं वचन, स्वर्गाचे राज्य कोणा एका राजासारखे आहे, त्याने आपल्या पुत्राच्या लग्नाची मेजवानी दिली. अर्थात प्रभू येशू ख्रिस्त हे आपल्या दैनंदिन जीवनातील जी उदाहरणं आहेत, दाखले आहेत, ते घेऊन आपला उपदेश लोकांना सांगत असत. आणि आता हा दाखला सुद्धा कौटुंबिक आणि सामाजिक जीवनाशी अत्यंत निगडित आहे. मग पुढे असं सांगितलेलं आहे तिसऱ्या वचनात, आणि लग्नाच्या मेजवानीस ज्यांना आमंत्रण दिले होते त्यांना बोलावण्याकरता त्याने आपले दास पाठवले, परंतु ते येईनात. पुन्हा त्याने दुसरे दास पाठवले व त्यास म्हटले की आमंत्रितास असे सांगा, पहा मी जेवण तयार केले आहे. पुढे असं म्हटलेलं आहे, सर्व सिद्ध आहे, लग्नाच्या मेजवानीस चला. तरी हे मनावर न घेता ते कोणी आपल्या शेताला, कोणी व्यापाराला गेले आणि बाकीच्यांनी त्याच्या दासास धरून त्यांचा अपमान केला व त्यास जीवे मारले. तर हा जो पहिला भाग आहे ह्यामध्ये ह्या राजाने जे आमंत्रण दिलेलं आहे, जे विशेष आमंत्रित आहेत त्यांच्या संदर्भामध्ये आपल्याला हे वर्णन दिसतं. पुढे आपल्याला असं दिसेल की ज्यांना आमंत्रित केलं नव्हतं अशा लोकांना बोलावणं त्याने पाठवलं. आणि मग तिसऱ्या प्रकारचे जे लोक आहेत ते जे निवडलेले लोक आहेत त्यांच्या बाबतीत आपल्याला पाहता येईल शेवटी. तर हा जो पहिला गट आहे की राजाने त्यांना आमंत्रण दिलं आणि हे आमंत्रण विशेष लोकांना आहे, त्याच्या विशेष जे जवळचे लोक आहेत असं म्हणता येईल त्यांना. आणि हे आजही घडतं की जे विशेष लोक आहेत त्यांना बोलावण्यात येतं, त्यांना खास विशेष प्रकारच्या पत्रिका छापण्यात येतात आणि मग त्यांचा एखादा त्या कुटुंबाचा विशेष माणूस त्यांना ती पत्रिका घेऊन जातो, त्यांच्या घरी घेऊन जातो आणि वैयक्तिक रीतीनं त्यांना ती पत्रिका देऊन आमंत्रण करीत असतो. हीच पद्धत हजारो वर्षापासून चालू आहे असं म्हणायला काही हरकत नाही. प्रश्न असा आहे की ज्यावेळेस ती पत्रिका त्यांच्या हातात त्यांच्या खास माणसाच्याकडून आली, त्यांच्या दारात ती आली, पुढे काय घडलं ते मोठं विचित्र काम आहे. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की त्याने आपल्या दासांना दोनदा पाठवलं. पहिल्यांदा त्याने तर स्पष्ट नकार दिला, परंतु मग पुन्हा एकदा राजाने दुसरे जे दास आहेत त्यांना पाठवलं आणि मग त्यावेळेस मात्र फारच वेगळंच काहीतरी घडलेलं आहे. आता ही जी घटना आहे, पुढे असं म्हटलेलं आहे की काहींनी म्हटलं की नाही आम्हाला शेतीची कामं आहेत, कोणी असं म्हटलं की नाही माझं दुकान आहे किंवा माझा व्यापार आहे, माझा धंदा काम चालू आहे, मला तिथं जाणं महत्वाचं आहे.
यावरून आपल्याला असं दिसतं की ह्या पहिल्या गटामध्ये सगळे लोक अगदी त्यांच्या त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या त्यांच्या कामधंद्यामध्ये पूर्ण प्रस्थापित झालेले होते. त्याच्यामध्ये त्यांना दैनंदिन जीवनाची काहीही काळजी नव्हती, फक्त त्या गटेस त्यांचं लक्ष होतं. थोडक्यात म्हणजे त्यांनी अशा रीतीने जे ते आमंत्रण होतं त्या आमंत्रणाला दुय्यम असं ठरवलं. महत्त्व त्यांनी त्यांच्या शेतीच्या कामाला, व्यापाराला, धंद्याला वगैरे वगैरे दिलं. एवढा मोठा राजा, त्याच्या आमंत्रणापेक्षा त्यांनी बाकीची जी काही कामं आहेत त्यांची दैनंदिन, त्याला त्यांनी जास्त महत्त्व दिलं. नवलाची गोष्ट आहे. तुम्हाला माहिती आहे ह्या ठिकाणी राजा कोण आहे? राजा प्रत्यक्ष देव आहे. ह्या सृष्टीचा चालक आणि मालक आणि आपल्या सगळ्यांचा निर्माण करत आहे. आध्यात्मिक रीतीनं सांगायचं झालं म्हणजे देवाकडून ते आमंत्रण आलं आणि ह्या ठिकाणी मात्र त्यांनी लक्ष जास्त प्राधान्य कशाला दिलं? तर त्यांच्या दैनंदिन कामधंदा, शेतीवाडी वगैरे वगैरे, अर्थात ते महत्वाचे आहेत, परंतु त्यांना असंही कळलेलं नाही की ह्या सर्व गोष्टी त्या देवाकडूनच आलेल्या आहेत. त्या देवाला, ज्याने हे सर्व सृष्टी निर्माण केली आणि आपल्याला दिलं, आपल्यालाही निर्माण केलं, त्याला जास्त प्राधान्य द्यावं आणि त्याच्या आमंत्रणाचा मान करावा. त्याच्या उलट त्यांनी केलं. त्यांनी ह्या जगातल्या दैनंदिन गोष्टींच्यावर जास्त लक्ष दिलं, जास्त वेळ दिला आणि हे घरी आलेलं आमंत्रण त्यांनी धुटकारलं. मला असं वाटतं की आध्यात्मिक रीतीनं नेहमीच आमंत्रण देणारा जो आहे तो म्हणजे देव आहे. आपल्या सर्वांना तो नेहमीच आमंत्रण देत असतो त्याच्या राज्यामध्ये येण्यासाठी आणि त्याच्या राज्याचा आध्यात्मिक जो आनंद आहे तो लुटण्यासाठी. ती जी आध्यात्मिक मेजवानी आहे तिचा अनुभव घेण्यासाठी देवाचं आमंत्रण प्रत्येक वेळेस मानवाला आलेलं आहे. पण मानवाने ह्या जगाच्या ज्या गोष्टी आहेत त्यांना जास्त महत्त्व दिलं आणि त्या राजाचं म्हणजे देवाचं जे आमंत्रण आहे ते त्यांनी अमान्य केलं. नवलाची गोष्ट आहे. आणि ह्या संदर्भामध्ये पुढे अजून एक त्यांनी वचन दिलेलं आहे. पुन्हा त्याने दुसरे दास पाठवले व त्यास म्हटले की आमंत्रितास असे सांगा की आता जेवण तयार आहे, विशेष जेवण तयार करण्यात आलेलं आहे, ही लग्नाची मेजवानी आहे. 5व्या वचनामध्ये तरी हे मनावर न घेता ते कोणी आपल्या शेताला, कोणी व्यापाराला गेले आणि बाकीच्यांनी त्याच्या दासास धरून त्याचा अपमान केला व त्यास जीवे मारले. 6व्या वचनामध्ये तर ते अजून पुढे गेले. त्यांनी केवळ नाकारलं इतकंच नाही, पण त्याचा अपमान केला. जे दास होते, ज्यांनी ते आमंत्रण आणलं, त्यांनी अपमान केला. पण पुढे असं म्हटलेलं आहे की ना मारून टाकलं, जीवे मारलं. मला असं वाटतं की ही अत्यंत पराकोटीची गोष्ट झाली नाकारण्याच्या बाबतीत. म्हणजे देवाच्या आमंत्रणाचा आणि देवाच्या गोष्टींचा त्यांना एवढा राग होता, त्यांना नकोसं झालेलं होतं ते आध्यात्मिक जीवन, की त्यांनी त्या दासांनाच पूर्णपणे नष्ट केलं. मला असं वाटतं की ही पराकोटीची गोष्ट आपल्याला आता वाटते, परंतु खऱ्या अर्थानं आज सुद्धा तशा गोष्टी घडत आहेत. देवाच्या आणि खऱ्या अध्यात्माच्या ज्या काही गोष्टी आहेत आजही जगामध्ये त्याचा तसाच नकार करण्यात येतो, त्यांना धुटकावण्यात येतं आणि त्याला अशा रीतीने जणू काय मारण्यात येतं. आध्यात्मिक गोष्टींची एवढी चीड काही लोकांना असू शकते हे 2000 वर्षापूर्वी दिलेल्या दाखल्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्तांनी सांगितलेलं आहे. आणि आज सुद्धा अध्यात्म, खरं जीवन, ख्रिस्ताचं शिक्षण ह्या गोष्टींना मारून टाकण्यात येत आहे, किंबहुना पूर्णपणे गाडण्यात येत आहे. कारण त्या गोष्टी आज जगाला नकोशा झालेल्या आहेत. मला असं वाटतं की ह्या दाखल्यावरून आजकालच्या परिस्थितीचं पुष्कळसं वर्णन आपल्याला दिसते. शेवटच्या काळाचं लक्षण असं आहे का
की ज्या ठिकाणी देवाच्या गोष्टी, अध्यात्माच्या गोष्टी ज्या आहेत त्या लोकांना चीड आणणाऱ्या आहेत, त्या आमंत्रणाचा ह्या लोकांना, जे विशेष लोक आमंत्रित होते त्यांना एवढी चीड आली की ते आमंत्रण देणाऱ्यांनाच त्यांनी नेस्त नाबूद केलेलं आहे. मला असं वाटतं की हा जो पहिला गट आहे ज्यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे, नक्कीच शेवटच्या काळाचं जणू काय हे लक्षण आहे. आणि आज आपल्याला तसं दिसतं. म्हणजेच आजकाल तर जे देवाच्या 10 आज्ञा आहेत त्यांना तोडून फोडून काढून टाकण्याचा प्रयत्न जगभर चालू आहे. त्यालाच म्हटलेलं आहे की त्या आमंत्रितांनाच त्यांनी एवढे चिडले, एवढा त्यांना त्याचा वीट होता की त्यांनाच त्यांनी मारून टाकलेलं आहे. मला असं वाटतंय की अशी परिस्थिती अत्यंत कठीण आपल्याला दिसते. पण देव तिथंच थांबत नाही. हा पहिला विशेष गट, आमंत्रित जो गट आहे, त्यांनी नकार दिल्यानंतर तुम्हाला माहित आहे की देव तिथंच थांबत नाही. कारण ती जी मेजवानी आहे, ते उत्तम भोजन जे आहे ते त्यांना सगळ्यांनाच द्यायचं आहे. आणि म्हणून पुढे असं म्हटलेलं आहे 7व्या वचनामध्ये, तेव्हा राजाला राग आला आणि त्याने आपले सैनिक पाठवून त्या घातक्यांचा नाश केला व त्याचे नगर जाळून टाकले. तुम्हाला माहित आहे, शेवटी तो राजा आहे, तो नियंता आहे ह्या संपूर्ण जगाचा आणि सर्व लोकांचा. शेवटी अशा लोकांचा न्याय देव घेणार आहे, हे नक्कीच ह्या ठिकाणी आपल्याला स्पष्ट केलेलं आहे. हे सुद्धा शेवटच्या काळाचं लक्षण आहे. म्हणजे कोणीही कितीही मोठा निमंत्रित जरी असला, कोणीही परमेश्वराच्या दृष्टीतून जात नाही, त्याला आपण काय, कोणत्या प्रकारचा प्रतिसाद देतो हे त्याला नक्की माहीत आहे. या वचनावरून आपल्याला स्पष्ट दिसतं. मग आता पुढे 8व्या वचनापासून असं दिसतं की दुसऱ्या गटाची, दुसरे जे निमंत्रित आहेत त्यांची ह्या ठिकाणी आपल्याला आठवण करून देण्यात आलेली आहे. उदाहरणार्थ 8व्या वचनामध्ये, मग तो आपल्या दासास म्हणाला, लग्नाची तयारी आहे खरी, परंतु आमंत्रित लायकीचे नव्हते. नवलाची गोष्ट आहे की त्यांनी नकार दिल्यामुळे ते त्यांची लायकी गमावून बसले. लक्षात आलं का आपल्या की देव कोणालाच लायक किंवा कमी असं लेखत नाही, परंतु ज्यावेळेस लोक, माणसं, समाज खऱ्या देवाच्या वचनाला नाकारतात, आमंत्रणाला नाकारतात, त्यांच्या नाकारण्याने ते लायक ठरले नाहीत असं ह्या वचनावरून आपल्याला स्पष्ट दिसतं. मग 9व्या वचनामध्ये तो जो दुसरा गट आहे, दुसऱ्या प्रकारचे जे लोक आहेत त्यांच्या संदर्भामध्ये वर्णन आहे. आणि म्हणून तुम्ही चव्हाट्यावर जाऊन जितके तुम्हास आढळतील तितक्याच लग्नाच्या मेजवानीस बोलवा. 10वं वचन, मग त्या दासांनी रस्त्यावर जाऊन बरे वाईट असे जितके त्यास आढळले त्या सर्वांस एकत्र जमविले आणि लग्नाचा मांडव जेवणाऱ्यांनी भरून गेला. तुम्हाला ह्या ठिकाणी फार आनंदाची एक बातमी आहे. हा राजा म्हणतो, म्हणजेच देवाने सांगितलं की ठीक आहे, काही विशेष आमंत्रित होते. तुम्हाला माहिती आहे, जर अभ्यासक सांगतील तर ते म्हणतील की हे जे पहिले आमंत्रित होते ते इस्रायल लोक होते. पण मग मात्र देवाच्या निमंत्रणाचा त्यांनी स्वीकार केला नाही. तुम्हाला माहित आहे की प्रभू येशू ख्रिस्ताच्या संदर्भामध्ये योहान कृष्णवर्तमान 1 अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की तो त्यांच्या स्वकीयाकडे आला. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये आले, पहिल्यांदा त्यांच्या स्वकीयाकडे तो गेलेला आहे, म्हणजेच यहुदी लोकांच्याकडे. पण त्याचा त्यांनी स्वीकार केला नाही असं वचन आहे. आणि मग पुढे आपल्याला असं दिसतं की ह्या देवाने सर्व जगाच्या लोकांना हे आमंत्रण दिलं. आणि म्हणूनच असं म्हटलेलं आहे की जे कोणी असतील बरे वाईट, रस्त्यावरचे असो की गरीब असो की पांगळे असो की कसेही असो, त्या सगळ्यांना बोलवा. आणि हे जे आमंत्रण आहे हे संपूर्ण जगासाठी आहे.
आणि ह्या आमंत्रणामुळे कोणीही ह्या देवाच्या मेजवानीला येऊ शकतो. हे आमंत्रण आहे, हे तुमच्यासाठी आहे, आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांच्यासाठी आहे, आपल्या विभागातील लोकांच्यासाठी आहे, सगळ्यांच्यासाठी आहे. आणि ते आमंत्रण स्वीकारण्याची मात्र जबाबदारी आपल्या प्रत्येकावर आहे. मग ते विशेष प्रकारचे लोक असो की नसोत, आता ते सगळ्यांच्यासाठी आहे. ते आमंत्रण आता आपल्या हातात आलेलं आहे. आनंदाची गोष्ट अशी आहे की ह्या दुसऱ्या प्रकारच्या लोकांनी, बरे वाईट रस्त्यावरचे गल्लोगल्ली असलेले, म्हणजे याचा अर्थ असा की आध्यात्मिक रीतीनं ते कोणत्याही स्थितीत असो, आध्यात्मिक रीतीनं ते गरीब असो, रस्त्यावरचे असो, आध्यात्मिक रीतीनं, म्हणजे ह्याच्याशी समाजाच्या संदर्भामध्ये आपल्याला दिसत नाही. काही जे शिक्षण आहे ते आहे आध्यात्मिक रीतीनं. तुम्हाला माहिती आहे, काही असे लोक आहेत की बरे आणि वाईट असा शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे. तुम्हाला माहित आहे की ह्या समाजामध्ये सर्व प्रकारचे लोक आहेत. आध्यात्मिक रीतीनं त्यांची जी परिस्थिती आहे ती फक्त देवाला माहीत आहे. आत्मिक रीतीनं तर कधी कधी इतके लोक गरीब असू शकतात, त्याचं उदाहरण आपल्या आजूबाजूलाच आपण पाहू शकतो. आणि मग अशा सर्वांना ह्या आमंत्रणाची गरज आहे आणि हे आमंत्रण आहे तुम्हाला आणि मला. याचा अर्थ असा की प्रभू येशू ख्रिस्त आज सुद्धा तेच निमंत्रण करीत आहे. आणि मग आपण कोठेही असा, कोणत्याही नावाचे असा, गावाचे असा, कोणत्याही देशाचे असा, कुठलेही असा, आपल्या सगळ्यांना ते बोलावणं पाठवत आहे. आपल्यापैकी कधी कधी असा विचार असेल की अरे बापरे, मी आध्यात्मिक रीतीनं अत्यंत गरीब आहे, कंगाल आहे, माझ्यामध्ये कोणत्याच प्रकारची आत्मिक अशी बळ नाही, आत्मिक असं धन नाही, आत्मिक चांगले आध्यात्मिक रीतीचे कर्म मी माझ्या जीवनामध्ये काही केलेली नाही, इतका मी कंगाल आहे. जर मी आपणास काही प्रसिद्ध लोकांचे लेख आणि वैयक्तिक त्यांनी जे काही आपल्या स्वतःच्या बाबतीत लिहिलेलं जर आपणास सांगितलं तर आपणास नवल वाटेल की मोठमोठ्या प्रसिद्ध लोकांनी स्वतःच्या आध्यात्मिक जीवनाच्या बाबतीत जे वर्णन केलेलं आहे की जे फक्त त्यांनाच माहीत आहे. त्यांनी असं म्हटलेलं की अरे बापरे, मी कंगाल आहे, माझ्यामध्ये कोणत्याच प्रकारची आध्यात्मिक बळ नाही, चांगले पण नाही. तुम्हाला माहित आहे, अशांना सुद्धा ह्या देवाचं आमंत्रण त्याच्या राज्यात येण्यासाठी, आणि इतकंच केवळ नव्हे परंतु तो आनंद लुटण्यासाठी आज ते आहे. शेवटच्या काळाची ही लक्षणं आहेत, खरी गोष्ट आहे. परंतु हे जे वचन आहे हे शेवटच्या काळातली जे आपण आज ह्या जगामध्ये राहत आहोत त्या सगळ्यांच्यासाठी आहे. मग 11 वचनामध्ये असं आपल्याला दिसतं, मग राजा जेवणाऱ्यांना पाहाव्यास आत गेला. त्या अगोदर असं म्हटलेलं आहे की तो लग्नाचा मांडव पूर्णपणे भरून गेलेला होता. सगळे ज्यांना ज्यांना आमंत्रण मिळालं ते सगळेचे सगळे आलेत. मला असं वाटतं की आज आध्यात्मिक रीतीनं देवाचा अनुभव घेण्यासाठी, त्याच्या मेजवानीचा अनुभव घेण्यासाठी आपण सगळेच जण जायला पाहिजे त्या मांडवात. मंडळी, काय सुंदर वर्णन आहे. मांडवात आलेत, मांडवाच्या बाहेर नाही. याला फार मोठा अर्थ आहे सामाजिक दृष्टिकोनातून. ह्या देवाच्या जवळ सगळ्यांना जागा आहे. काही समाजांच्या मध्ये काही लोक मांडवाच्या बाहेरच बसतात, त्यांना मांडवाच्या बाहेरच बसवण्यात येतं, किंबहुना गावाच्या बाहेर बसवण्यात येतं, वगैरे वगैरे वगैरे. त्याचं जितकं वर्णन करावं तितकं कमी आहे. ह्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मांडवामध्ये सगळ्यांना येण्यासाठी आमंत्रण आहे. कोणीही बाहेर राहता कामा नये. किती सुंदर देवाचं वचन आहे. ही आध्यात्मिक मेजवानी आहे. देवाचा अनुभव, आध्यात्मिक अन्न ते सेवन करण्याचा हा काळ आहे. आपल्या प्रत्येकाला ह्या मांडवात येण्यासाठी आमंत्रण आहे. कोणीही बाहेर राहता कामा नये. मी आपणास एक प्रश्न विचारू शकतो की ह्या आमंत्रणाला आपण स्वीकारलेलं आहे का?
आणि जर स्वीकारलेला आहे तर ह्या मांडवात आपण प्रवेश केलेला आहे का? बाहेर राहू नका. पुढे आता तिसरा जो भाग आहे ह्याच शास्त्रपाठाचा पुढच्या लोकांच्या संदर्भामध्ये आहे. आणि हा जो गट आहे हा अत्यंत महत्वाचा गट आहे. पहिल्यांदा आपण पाहिलेलं आहे की विशेष बोलावलेले आहेत. मग दुसऱ्या गटामध्ये सर्वच जण बोलावण्यात आलेले आहेत. आणि ह्या तिसऱ्या गटामध्ये आता आपल्याला एक वेगळंच वळण ह्या अध्यायामध्ये दिसतं. 11व्या वचनापासून, मग राजा जेवणाऱ्यांना पाहावयास आत आला, तेव्हा लग्नाचा पोशाख न घातलेला असा एक माणूस त्याच्या दृष्टीस पडला. हे एक वेगळंच वचन ह्या ठिकाणी आलेलं आहे. बोलावलेलं आहे सगळ्यांना मांडवामध्ये, सगळेच जण आलेत आणि हा राजा आता सगळ्यांना भेटण्यासाठी मांडवात आलेला आहे. प्रत्येकाच्या भेटीगाठी होत आहेत. पण ह्या राजाने एक गोष्ट त्या ठिकाणी पाहिली की एका कोणाला जो लग्नाचा पोशाख आहे तो नव्हता. अर्थात त्या काळामध्ये ज्यावेळेस एखाद्या लग्नाच्या मेजवानीला जात असत, काही विशेष प्रकारचे काही पोशाख घालून जात असत. अजूनही आजकाल सुद्धा आपल्याला असं दिसतं की जर लग्नाला जायचं असेल किंवा लग्नाच्या मेजवानीला जायचं असेल तर वेगवेगळ्या प्रकारचे पोशाख घालून जातात. कोणी पटका असतो तो घालतो, कोणी अधिक विशिष्ट प्रकारचे जे कोट असतात ते घालतात वगैरे वगैरे. अर्थात आज कोणी जास्त बोलणार नाही, परंतु मागे म्हणतात की अरे इतक्या चांगल्या लग्नाच्या ह्या समारंभाला अशा पोशाखामध्ये कसा काय कोणी आला. अर्थात ह्या ठिकाणी जे वर्णन केलेलं आहे ते अधिक फारच तीव्र स्वरूपाचं, पराकोटीचं असं आपल्याला दिसतं. त्याची कारणं आहेत. असं म्हटलेलं आहे की एक मनुष्य पोशाख न घातलेला असा त्या राजाला दिसला. 12व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, त्याला तो म्हणाला, मित्रा, तू लग्नाचा पोशाख न घालता येथे कसा शिरलास? त्याला काही उत्तर देता येईना. तुम्हाला माहित आहे की ह्या ठिकाणी अर्थात हा जो दाखला आहे हा आध्यात्मिक जीवनाच्या संदर्भामध्ये आपल्या सगळ्यांना आहे. अर्थात हा जो पोशाख आहे याचाही अर्थ आध्यात्मिकच असला पाहिजे. याचा अर्थ असा की जे आध्यात्मिक असायला पाहिजे जीवन, की ज्या राजाला अपेक्षित आहे ज्यावेळेस आपण त्याच्या मेजवानीला जातो, ते नेमकं जीवन त्याच्या बाबतीत नव्हतं. याचा अर्थ असा की जर आपण ख्रिस्ताचं आमंत्रण स्वीकारलं, ख्रिस्ताचे लोक या नात्यानं ह्या जगामध्ये वावरतो, पण आंतरिक जीवनामध्ये मात्र एक पोकळी असते. खरं समर्पित जीवन एखादी व्यक्ती देवाचं नाव घेऊन सुद्धा ज्यावेळेस जगत नाही. आजकाल आपल्याला हे ऐकायला मिळेल की नामधारी, फक्त नामधारी, आंतरिक रीतीनं मात्र त्यांचं जीवन पूर्ण जगिक होतं, जसंच्या तसंच होतं. मंडपात आलेत पण आंतरिक जीवन मात्र तसंच जगिक, स्वतःच्या भोवती आणि ह्या जगाच्या भोवती फिरणारं असं होतं. फक्त ऐकलं आणि आलेत. म्हणजे आंतरिक रीतीनं आध्यात्मिक जीवन त्या गृहस्थाचं पूर्णपणे निकामी होतं, पोकळ होतं, रिकामं होतं. तो जो पोशाख आहे तो पोशाख त्याच्यावर नव्हता. आणि म्हणून आज पुन्हा एकदा ती आठवण आपल्या सर्वांना करून देण्यात आलेली आहे की जर आपण प्रभू येशू ख्रिस्ताचं निमंत्रण स्वीकारलं, हो त्याच्या संगती आपण वावरतो, मंडळीमध्ये सेवाही करतो, वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रमांच्या मध्ये आपण भाग घेतो, अनेक अनेक गोष्टी ज्या काही घडतात चर्चच्या संदर्भामध्ये, सेवेच्या दृष्टिकोनातून, परंतु आंतरिक रीतीनं जर त्या ठिकाणी खरं समर्पण नसेल, पूर्णपणे ख्रिस्ताला वाहिलेलं जर नसेल, तर आपल्याकडे तो जो पोशाख आहे आध्यात्मिक पोशाख तो नाही. आणि ज्यावेळेस तो पोशाख नाही तर मग मात्र तिथपर्यंत येऊन सुद्धा मग
त्याचा जो परिणाम झालेला आहे तो फार कठीण आहे असं ह्या ठिकाणी आपल्याला दिसतं. 13व्या वचनामध्ये, तेव्हा राजाने चाकरास सांगितले, त्याचे हात पाय बांधून ह्याला बाहेरील अंधारात टाका, तेथे रडणे व दात खाणे चालेल. एवढी मोठी त्या ठिकाणी त्याला दंड दिलेला आहे, एवढी मोठी शिक्षा कशी काय, असं आपल्याला दिसतं की किती कठीण हा राजा असला पाहिजे. परंतु जर दुसरी बाजू जर पाहिली तर आपल्याला असं दिसतं की हा जो शेवटचा गृहस्थ ज्याच्याकडे तो पोशाख नाही, याचा अर्थ असा की पूर्ण आयुष्यभर त्याला सगळं काही माहीत होतं, कशा प्रकारचं जीवन देवाला पाहिजे आहे, समर्पित पूर्णपणे देवाला वाहिलेलं जीवन, असं माहीत असून सुद्धा त्याने जाणून बुजून तो पोशाख स्वतःवर घेतलेला नाही, असा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून ज्यावेळेस असं आध्यात्मिक जीवन ज्याच्यावर तो पवित्र पोशाख देवाने दिलेला आहे, क्षमेचा आणि तारणाचा, तो जर नाही, त्याने तो जाणून बुजून घेतला नाही, स्वीकारला नाही, घातला नाही, आणि म्हणून अशा प्रकारची शिक्षा त्याला दंडावण्यात आलेली आहे. मला असं वाटतं की आज आपण पुन्हा एकदा ह्या शेवटच्या काळाचं जरी लक्षण असलं तरी आपण आपलं स्वतःचं परीक्षण करू शकतो. आणि एक शेवटचं वाक्य म्हणजे 14वं वचन ह्यामध्ये आलेलं आहे. त्यामध्ये असं सांगितलं आहे, कारण बोलावलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले थोडके आहेत. मला असं वाटतं की पुन्हा एकदा एक विशेष वचन आलेलं आहे. पहिले जे होते ते विशेष निमंत्रित आहेत, दुसरा जो गट आहे ते सर्वांना आमंत्रित करण्यात आलेला आहे की जो तिथपर्यंत आलेला आहे, मांडवात आलेला आहे. तिसरा जो गट आहे, बिना पोशाखाचा गट आपल्याला म्हणता येईल, तो मात्र फार धोक्याचा आहे. आणि मग चौथा जो भाग आहे ह्या ठिकाणी म्हटलेला आहे, बोलावलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले थोडके आहेत. म्हणून जरी त्या मांडवात पुष्कळ असतील, पुष्कळ लोक वेगवेगळ्या प्रकारची धावपळ करत असतील इकडे तिकडे वगैरे वगैरे, ह्या ख्रिस्ताच्या नावामध्ये, सेवेमध्ये, मंडळांच्या मध्ये वगैरे वगैरे, परंतु देवालाच माहीत आहे की कोणाच्याकडे तो पवित्र तारणाचा, क्षमेचा पोशाख आहे किंवा नाही. आणि जर नाही, मग मात्र तिथपर्यंत येऊन सुद्धा ती जी व्यक्ती होती, तो जो मनुष्य होता, त्या शेवटच्या आनंदाला, स्वर्गाला तो मुकला. आणि मग पुढे असं म्हटलेलं आहे की बोलावलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले थोडके आहेत. मग याचा अर्थ असा की ज्यांच्याकडे तो पोशाख आहे ते त्या ठिकाणी निमंत्रित जे होते त्यांच्यामध्ये आलेत, तिथं राहू शकले. तो स्वर्गाचा आणि त्या राजाचा जो आनंद आहे, स्वर्गीय आनंद आहे, ते जे अन्न आहे, आध्यात्मिक अन्न आहे, ते सेवन करू शकले, स्वीकारू शकले. आणि ते जे आहेत ते निवडलेले आहेत. मित्र हो, यावेळेस आपण असं म्हणू शकतो की देवा, खरोखरच मी माझ्या जीवनामध्ये तुझे आभार मानतो की तू मला निमंत्रण दिलेलं आहे. तू हे पाहिलेलं नाहीस की माझी आध्यात्मिक स्थिती कशी आहे, मी किती ऋणी आहे. खरं पाहिलं तर तू मला आमंत्रित केलेलं आहेस, तुझा आभारी आहे. पण हेही सुद्धा आपण लक्षात घेऊया की आपण फक्त जे बोलावलेले आहेत त्यांच्यामध्येच राहू नये, तर जे निवडलेले आहेत त्यांच्यामध्ये आपला समावेश व्हावा. आणि देव करो आपल्या सर्वांना त्याचे जे निवडलेले आहेत त्यांच्यामध्ये गणो, आणि आपली सगळ्यांची जी काही आध्यात्मिक परिस्थिती आहे तो अधिक तो उंचावून आपल्या सगळ्यांच्या द्वारे मोठी सेवा करून घेऊ. देव आपणास आशीर्वाद देव. यावेळेस आपण प्रार्थना करूया. हे पवित्र देवा, आम्ही तुझ्या वचनाच्या बद्दल मनापासून आभार मानतो. तू आमच्यावर अनंत उपकार केलेले आहे. सर्वच दृष्टिकोनातून आम्हाला हे जीवन दिलं, आम्हाला ह्या जगामध्ये जगण्यासाठी लागणाऱ्या सर्व काही वस्तू दिल्यास,
काम, धंदा, नोकरी, घर, दार, कुटुंब ह्या सर्व गोष्टी तू पुरवलेल्या आहेस आणि त्याबद्दल आम्ही मनापासून तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. अशा ह्या कठीण परिस्थितीमध्ये, शेवटच्या काळामध्ये तू आमचा सांभाळ आणि प्रतिपाळ करीत आहेस, याबद्दलही आम्ही तुझे आभार मानतो. पण हे प्रभू, विशेष आम्ही तुझे आभार मानतो अशासाठी की तू आम्हास बोलावलेला आहेस आणि मग पुढे निवडलेलं सुद्धा आहेस. आणि प्रिय प्रभू, आम्हास तू शक्ती दे, बळ दे, मन दे आणि विश्वास दे की आम्ही तुझे निवडलेले लोक या नात्यानं ह्या जगामध्ये जगू आणि तू तुझ्याद्वारे आणि तुझ्या वचनाच्याद्वारे आमचं मार्गदर्शन करून तुझं गौरव आमच्याद्वारे होऊ दे. येशूच्या पवित्र नावात मागतो म्हणून तू आहे. आता देवजो बाप ह्याची प्रीती, देवजो पुत्र ह्याची कृपा आणि देवजो पवित्र आत्म्याची सहभागिता आपणा सर्वाबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन.